आलो वकिलांकडे जाऊन. काय म्हणाले? त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे जे काही मुद्दे आहेत ते एकदम स्ट्रॉंग आहेत. अरे सतीश, काही झालं तरी शेवटी ते कोर्ट आहे, म्हणजे तारखांवर तारखा पडतच राहणार ना. खरं तर त्यामुळेच आम्ही सगळे जास्त हादरलोय. काय आहे, आपली बाजू कितीही खरी असली, भक्कम असली, तरी प्रश्न आहे तो वेळेचा. या सगळ्याला किती वेळ लागेल काहीच माहित नाहीये. पण मग आता पुढे काय करायचं? आता काय, लढाई. तेवढा एकच उपाय. एक बरं आहे, सुहास, मी आणि बाकीचे इन्व्हेस्टर्स आम्ही एकजूट टिकवून आहोत. आमच्यामध्ये कुठलाही संशय नाहीये, कुठलेही वादविवाद नाहीये. पण अर्जू, खरं सांगू, टेन्शन कसलंय? कामधंद्याचा. तो मात्र रखडला. म्हणजे शेअर मार्केट मधली अनिश्चितता टाळण्यासाठी म्हणून मी ही गुंतवणूक केली आणि तोच मोठा प्रश्न आहे. मी काय म्हणते सतीश, आपण नानांना हे सांगूया का? म्हणजे ते नक्कीच यामध्ये काही ना काहीतरी मदत करतीलच आपल्याला. बघूया, पण इतक्यात नको. त्यांना का ओढायचं प्रत्येक गोष्टीत? त्यांना त्यांचं आयुष्य शांतपणे जगू दे की. आपण आपल्या हिमतीवर कधी तडीच नेणार गोष्टी. तेही खरं आहे म्हणा, पण अरे असं न सांगता मनात ठेवणं खूप जड जातंय रे. बघूया, थोडे दिवस थांबूया. आणि आपण काही एखादी गोष्ट लपवायची म्हणून लपवत नाही आहोत ना. त्यांच्यावर टेन्शन नको म्हणून लपवतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमित अपसेट होईल. तो कुठल्या तरी प्रोजेक्टचा हेड झालाय ना. आधीच खूप प्रेशर आहे त्याच्यावर. त्यात हे सगळं नको. आणि आपल्याला अगदीच असह्य झालं तर मग बघू. पटतंय मला. अर्जू, एक गोष्ट सांगू. या ट्रेजच्या कामासाठी मी तुला सिन्सिअरली मदत करेन. म्हणजे मागच्या वेळी मी गंमत म्हणून मदत केली होती, पण यावेळी हे काम आधार देणार आहे म्हणून. सतीश, नाही अर्जू, जगातलं कुठलंही काम लहान नसतं. आणि ते म्हणतात ना, ज्यावेळी तुमच्यावर एखादं संकट येतं तेव्हा त्या संकटाचं परिवर्तन तुम्ही संधीत करायला शिकायचं असतं, हो की नाही? विचार तुझ्या त्या ऑर्गनायझर्सना. 200च्या ऐवजी 400ची ऑर्डर देतात का ते? अर्जू, हरायचं नाही. चला, आता तुमचा खाऊ संपला. आता या ताईंना खाऊ बरं का. आणि मग छान छान फुलं द्यायची बरं का. साक्षी ताईला, मयू ताईला केसात मळायचेत ना. मग का वा वा वा. संजीवनी, संजीवनी, आता किती पाजणार असतील मला. संजीवनी, काय काय तुझ्यासाठी काय आणलंय बघ. अहो, आत नेऊन ठेवा ना. बघता ना माझ्या हात मातीचे आहेत. धू. अहो, धू काय? इथेच धू. एवढे काय स्वच्छ धुवायला नको. अगो बाई. अरे तू म्हणशील ते 1000 करतो. हो का? यस. भयंकर ऊन लागते बाई मला इथे बसल्यावर. छत्री आणून द्या बघू हातून. ओके, झालं. अगो बाई, टोपी. हवं तर हे पण गॉगल कशा लाव. झालं, बरं वाटलं. डिस्काउंट. यांना ब्युटिफुल. पुरे झाला तुमचं. तर तू छत्री मागितलीस, मी छत्री दिली. या छत्रीत मला पण घे ना. बरं, आता दाखवा बघू माझ्यासाठी काय आणलंय.
तेच राहिलं. गजरा की काय? मग तुझ्या आवडीची गोष्ट आहे. अगो बाई, मग बरं झालं हो. ताजी टवटवीत आहेत, आज संध्याकाळी देवाला वाहते आता. काय झालं इतकी अरसिक कधीपासून झालीस का तू? आता ह्याच्यात काय अरसिकपणा? तुझ्यासाठी आणलीस का मी ती? नाही, एक हवं तर देवासाठी बाजूला ठेव, पण बाकीच्या फुलांचा असा मस्त भरभरून सुगंध घे आणि त्यातलं एक आत्ता माझ्या समोर माळ. अशी काही काय? हो, काय चाललंय? अगं माळ ग. आता मी भाजी घेऊन येत होतो, वाटेत आपला सदा फुलवाला फुलाची करंडीशी उघडली. हा सोनचाफा दरवळला ना, तर तुझीच आठवण आली एकदम. म्हटलं तुला आवडतात तर घेऊन आलो लगेच. हो 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 हो, आत्ता सोनचाफ्याला शोभा आली. हे गॉगल लाव, गॉगल लाव. अहो गॉगल कशाला? लाव 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 लाव. बरं, काय चाललंय ना आज तुमचं? गंमत करूया. फोटो काढतो तुझा. माझा नको फोटो बिटो. फोटो नको, सेल्फी घेऊया, सेल्फी. अगो बाई, बघा, दिसतंय. हा दिसतंय, फुल दिसतंय. हा दिसतंय. ए आ. बघू 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 बघू. काय दिसते, पण फुल किती छान दिसते नाही? फुल नाही ग बाई, फुलवाली चांगली दिसते. हॅलो, हा तुमचा माणूस माझं पार्सल आणणार होता. नाही, अजून आला नाहीये. अहो ऍड्रेस व्यवस्थित दिला होता मी. एव्हाना यायला हवा होता हो. नाही ठीक आहे, वाट बघण्याशिवाय दुसरं काय करणार आहे मी. ओके. काय रे, कोणी येणार आहे का? हो. एक्सक्यूज मी, हाँ मनोज वेंगुर्लेकर मिक्स. Yeah. कितना टाइम बॉस? सॉरी बस. नो प्रॉब्लम, थैंक यू. काय रे, काही स्पेशल आहे काय? हो महत्वाचं आहे? हो. मग कपाटात वगैरे ठेवायचं आहे का? नाही ठीक आहे, माझ्याकडेच ठेवतो. ओके. येतो. हा मी. हॅलो विजया, पोचलीस ना व्यवस्थित? हो, अगदी व्यवस्थित पोहोचले. आणि ट्रेनिंगच्या ठिकाणी जाऊन आलीस का? हो, जाऊन आले. उद्यापासून वर्कशॉप सुरू होत आहेत, त्यामुळे जरा बाजारात आले ते, छोटी मोठी खरेदी. गुड. बरं आम्ही, मुलांचं सगळं व्यवस्थित आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. मुलांकडे लक्ष असू द्या बाबाजी. हो. हो नाही अमित, जय हो. बर, जय हो जय हो. बरं आई, चित्रा आणि मनोजचं कुठपर्यंत आलंय? आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. हो, म्हणजे चांगला बघायचा प्रयत्न करतोय मनोज. तेव्हा पुढचं काही माहित नाही, आम्हाला गॅरंटी देता येत नाही. आम्ही तुझ्या जिभेला नक्की हाडच नाहीये बरं का. नाही, आणि आपल्या आपल्यात मस्करीत बोलतोस ना ते ठीक आहे, चुकून त्यांच्या समोर बोललास ना तर त्यांचं जुळत आलेलं फिसकटेल. जरा सांभाळून हा अमित. बरं, तुझं काम कसं चाललंय? काम मस्त. बरं आहे, मग तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही आता. जे अजिबात येणार नाही तर? असू दे, माझी आठवण नाही आली तरी चालेल, पण तू जे करतोयस ना त्याच्याने तुला आनंद मिळू दे, बाज. थँक्यू. आणि हो, तुलाही तुझ्या कोर्ससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू अमित. चल बाय, करते पुन्हा फोन. हा, बाय, टेक केअर.
नाना, जेवण झाल्या झाल्या खाली या असं म्हणाला होता तुम्ही. काय झालंय? का बोलवलं? काय सगळे एकत्र असणं फार आवश्यक होतं. हो, पण म्हणजे काय झालंय काय? नाही, आपले जावई बापू मनोज वेंगुर्लेकर आपल्याकडे राहायला आलेले आहेत तेव्हा. नाना सांगा ना पटकन, टेन्शन येत आहे. हो, माझ्यावर आरोपपत्र वगैरे ठेवायचा विचार आहे का? नाही 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 नाही, तसं काहीही नाहीये. अरे काय आहे, मुळात आपण सगळी माणसं आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये थोडे थोडे काहीतरी गुण आहेत, तसे अवगुण पण आहेत. तेव्हा आपल्यापैकी कोणालाही कोणावरही आरोप करण्याचा अधिकार अजिबात नाही. हा, आपल्या अवगुणांमुळे इतर कोणाला काही त्रास होत असेल तर त्याला तक्रार करण्याचा अधिकार आहे, पण आरोप करण्याचा मात्र नाही. आरोपांमुळे नाती तुटतात, माणसं एकमेकांची शत्रू होऊन बसतात. तेव्हा इथे काय आपण एकमेकांवर आरोप करायला जमलेलं नाही आहोत. उलट मस्तपैकी काहीतरी मजा करायला, खेळायला, मोकळं व्हायला, एक गेम खेळायला जमलो. अरे आपले जावई बापू आपल्याकडे राहायला आले, त्यांचं काही मनोरंजन नको का करायला? नाना, तुमच्या गेम मध्ये ना नक्कीच काहीतरी मेक, काहीतरी लपलेलं असतं. आम्हाला उल्लू बनवू नका. अजून काय बनवायचंय? लपलं तसं काय नाही रे. म्हटलं तर खेळ आहे, म्हटलं तर गप्पा आहेत, पण यात मजा येणार एवढं नक्की. मग सगळे तयार? हो साऊंड्स इंटरेस्टिंग. सांगा ना गेम. रेडी? हो, रेडी. गेम तसा सोपा आहे, पण तुमच्यातल्या किंवा आपल्यातल्या किंवा स्वतःतल्या प्रामाणिकपणाची आणि स्पोर्टिंग स्पिरिटची परीक्षा पाहणार आहे. नाना, फार उत्सुकता वाढली हो. सांगा ना काय करायचं, लवकर सांगा. हे बघ, माझ्याकडे या काही चिठ्ठ्या आहेत. हा, त्या इथे पेक्षा टाकल्या. या चिठ्ठ्यांमध्ये आपल्या प्रत्येकाच्या नावाची एक एक चिठ्ठी आहे. यातली एक चिठ्ठी उचलायची आणि त्यात ज्याचं नाव असेल त्याचे आपल्याला आवडलेले 3 गुण सांगायचे. अरे चा, फक्त गुण सांगायचेत ना. अरे मस्त आहे, चला चला सुरुवात करूया. हा, धीर धर, धीर धर, धीर धर. ते गुण सांगून झाल्यावर ज्या व्यक्तीचे गुण सांगितलेले आहेत त्या व्यक्तीने स्वतःचे 3 अवगुण सांगायचे. हो, अवगुण पण? हा, चालेल चालेल, हे पण चालेल. चला. अच्छा, ऐसा आहे क्या? चला सुरू करायचं. Yes. चला. उचलायची चिठ्ठी. येस. अमित दादा, चिठ्ठी. बडे भैया. मोठा 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 तू. हा. बघ 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 बघ. कोणी लवकर. कोणी कोणी? बापरे. हो नाना, हे अवघड आहे गुण सांगणं वगैरे. अर्चू, ओ नाना बघा ना, असं काय करतो? अर्चू. मग आता तू अर्चूचे 3 गुण सांगायचेस आणि अर्चू तयार राहा स्वतःचे अवगुण सांगायला. हा, चालेल. नाना मी काय म्हणतो, हा. आपण या केस पुरतं नियम बदलायचं का? सांगतो, थांब ना जरा. ओके, सांगतो. हा, तर आमच्या अर्चूचा पहिला गुण म्हणजे ती अतिशय आनंदी आणि हसतमुख आहे. तिच्यामुळे घर अतिशय हसत खेळतं असतं. दुसरा गुण म्हणजे ती मनाने अगदी स्वच्छ आहे. तिच्या मनात काही नसतं, ती कोणाला दुखवत नाही. आणि तिसरा गुण म्हणजे बिलीव्ह मी ऑर नॉट, पण ती स्वयंपाक फार उत्तम करते. मुलगी कोणाची आहे? हो, माझी पण आहे. चला मॅडम, आता स्वतःचे अवगुण सांगा. हा, अवगुण का? अवगुण काय आहे आता माझा? हा, तीच तर खरी गंमत आहे. हा, आपल्याला वाटत असतं आपण सद्गुणांचे पुतळे आहोत,
पण स्वतःतले अवगुण स्वतः शोधणं खूप कठीण असतं. पण ते शोधण्यात खरी मजा येते. सांग 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 अर्चू सांग. हा अवगुण ना अवगुण अवगुण हा 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 मी थोडीशी आरंभशूर आहे. थोडी ऑर्डर ऑर्डर. हा ठीक आहे ठीक आहे. मी चांगलीच आरंभशूर आहे करेक्ट. आणि त्यामुळे मी आजपर्यंत सतीशचं खूप नुकसान पण केलंय. म्हणजे मी 50 कोर्सेस जॉईन केले आणि ते अर्धवटच सोडून दिले. दुसरा अवगुण हा मी फारच बडबड करते. नाही म्हणजे समोरच्याला बोलायचा चान्सच देत नाही. आणि तिसरा अवगुण मी सारखीच रुसते बाबा सगळ्यांवर. म्हणजे स्पेशली अमित दादा, नाना, माई आणि आदित्य. नाना हा सॉलिड गेम आहे खरंच. थँक्यू. चला 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 आता नेक्स्ट. माई. मी बर चला बघूया कोण येतंय. मेघना. अरे आदित्य चला चला चला. मनोज. मनोज सांगू ना. गो अहेड. इट्स जस्ट अ गेम. आणि मला माहिती आहे हा गेम माझ्यासाठीच आहे. पण आवडलाय मला. सो गो अहेड. मनोजचा पहिला गुण म्हणजे तो खूप हुशार आहे, शार्प आहे. तो स्वाभिमानी आहे, हा त्याचा दुसरा गुण. आणि तिसरा गुण म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला मनापासून जाणवतं की आपलं चुकलंय, तेव्हा तेव्हा तो अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत उमदेपणाने आपली चूक मान्य करतो. आणि मनोज, ही गोष्ट सांगायला खूप हिंमत लागते. मनोज. मी तर अवगुणांची खाणच आहे. तरी पण त्यातले 3 वेचक सांगतो. मी खूप हट्टी आहे. आणि खरं म्हणजे हा मला माझा गुणच वाटतो. माझा सर्वात मोठा अवगुण म्हणजे माझा संताप. मी खूप संतापतो. आणि विशेष म्हणजे संतापल्यावर माझा तोल जातो. मग मी कोणाला काय बोलतोय ना ह्याचं भानच राहत नाही मला. आणि माझा तिसरा अवगुण म्हणजे मी कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. आणि स्वतःची अशी समजूत करून घेतो की समोरचा माझ्यावर आरोप करतोय, माझ्या कमीपणाकडे बोट दाखवतो किंवा मला शहाणपणा शिकवतो. म्हणून कधी कधी कोणी माझ्या ओंजळीत अमृत देत असेल ना, तरीही मी त्याला विष म्हणूनच पाहतो. थँक्यू नाना. वा मनोज. अरे पण शो मस्ट गो ऑन. चला 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 चला. आता कोण? मेघना. चित्रा,
वा, छान. करा मग सुरुवात. मला जाणवलेला चित्राचा चांगला गुण म्हणजे ती खूप मेहनती आहे आणि खूप प्रेमळ आहे. तिने तिच्या प्रेमळपणामुळे घरातल्या सगळ्यांना जिंकून घेतलंय. दुसरा गुण म्हणजे ती खूप निरागस आहे. जगात कोणी दुष्टपणाने वागू शकतं हे तिला पटतच नाही. आणि तिसरा म्हणजे दुःख असो वा संकट, ती नेहमी हसतमुख राहण्याचा प्रयत्न करते. अरे वा. मलाही वाटतं की माझ्यात बरेच अवगुण आहेत. पहिला म्हणजे मला खूप भीती वाटते. माझ्यावर कोणी जोरात ओरडलं तरी सुद्धा मी खूप घाबरते. माझं म्हणणं वागणं बरोबर असलं तरीही. दुसरा म्हणजे मला वाटतं मी खूप पोरकट आहे आणि मला वाटतं मी खूप स्वप्नाळू आहे. म्हणून कधी कधी मी वास्तवाचं भानच विसरते.